संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे। नक्की पालखी प्रस्थान सोहळा कसा असणार आहे, कशा प्रकारे पालखीचं प्रस्थान होणार आहे या संदर्भात आपल्यासोबत येथील प्रमुख विश्वस्त देखणे महाराज आहेत। देखणे महाराज, खरं तर आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज पालखी प्रस्थान सोहळा होतोय, आज आनंदाचा दिवस आहे। कसं पालखी प्रस्थान असणार? तुम्ही आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण पालखी सोहळाच मुळात आनंद पर्व आहे। ह्या ठिकाणी हा एक महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवाह आहे, आध्यात्मिक प्रवाह आहे आणि ह्या प्रवाहामध्ये वाहत जाण्यासाठी आणि त्याच्यातून आनंद घेण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो। आनंद तेथीचा मुख्य शिवाचा, भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तो का म्हणे वृद्ध होती तरणे रे, कसं जायचंय वारीतून तर नाचत नाचत जाय रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहू रे। या दृष्टिकोनातून आपण आनंदाने या भगवंताला भेटण्यासाठी समग्र संतांची मांदियाळी ही पंढरपूरच्या दिशेने झेपावणार आहे। कालच जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी त्यांचं प्रस्थान झालं आणि आज ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान दुपारी 3 वाजता सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी होणार आहे। आता जेव्हा आपण ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान म्हणतो तेव्हा आज सकाळपासनं माऊलींचे जे काही विधी आहेत, ज्या काही पूजा आहेत, त्या काकडा आरती आहे ते आपण केलेलं आहे आणि 2 ते 2:30च्या दरम्यान सगळ्या ज्या काही मानाच्या पालख्या आहेत, 47 पालख्या आणि काही उपपालख्या म्हणजे 53 पालख्या दिंड्या, त्यांना आपण आत घ्यायला सुरुवात करणार आहोत। गेली 4-5 दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी संख्या आपण मर्यादित ठेवलेली होती आणि सगळ्या ज्या काही दिंड्या आहेत त्यांना आपण विनंती केली होती की प्रत्येक दिंडीतले 10-10 लोक प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहावे। पण कालपासनं थोडीशी पूर परिस्थिती ही आटोक्यात आल्यामुळे मंदिर प्रशासन आणि सामान्य प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही ती जी संख्या आहे ती वाढवलेली आहे। कारण 30-35 ते 50पर्यंत आपण ती केलेली आहे आणि बाकी सगळे मानकरी असतील, सेवेकरी असतील किंवा विश्वस्त मंडळ असतील, हे तर आतमध्ये येऊन वारी सोहळ्या ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। त्या दृष्टिकोनातून 2 ते 2:30च्या दरम्यान आपण सगळ्या दिंड्या आतमध्ये देऊळवाड्यामध्ये घेणार आहोत। 3 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल, त्याच्यानंतर हैबत बाबांची परंपरेनुसार ती आरती होईल, नंतर संस्थांच्या वतीने आरती होईल, नंतर सगळे जे मानकरी आहेत त्यांचा नारळ प्रसाद वाटप त्यांना होईल आणि पालखी बाहेर येऊन मंदिराची प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15च्या दरम्यान आजोळवाड्यामध्ये त्या ठिकाणी ही पालखी विसावेल आणि समाज आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल। आपण लवकर ती समाज आरती करायचा प्रयत्न करणार आहे, कारण उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला पुण्याकडे मार्गस्थ व्हायचं आणि पुण्याचा टप्पाही मोठा आहे, गर्दीचं लक्षात घेता आणि पाऊस पाणी बघता आपण लवकर जेवढं निघू तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे। त्या दृष्टिकोनातून आपण ते नियोजन या ठिकाणी करतोय। प्रत्येक वारकऱ्याला आस लागली विठुरायाच्या दर्शनाची, कारण हे पालखी सोहळा एक मोठं पर्वणी मानलं जातं शेतकऱ्यांसाठी आणि वारकऱ्यांसाठी। नेमकं पावसाचं सावट आले, कशा प्रकारे नियोजन असणार आहे त्या पावसासाठी? पावसाचं सावट येणार हे थोडंसं अँटिसिपेट करून लक्षात होतं आपल्या। त्या दृष्टिकोनातून गेली 1.5 महिना आपण प्रशासन, पोलीस प्रशासन, मग PWD असेल किंवा नॅशनल हायवे असतील, जे कोण इथले इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स होते त्यांच्याबरोबर आपण सविस्तर चर्चा आणि मीटिंग्स केलेल्या आहेत। म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड महापौर, पुणे महापौर, अगदी CM साहेब असतील किंवा DCM मॅडम, DCM साहेब यांच्याबरोबर सुद्धा आपली चर्चा त्या दृष्टिकोनातून झाली होती। दिवेघाट जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शक्यता आहे लँडस्लायडिंग होण्याची, दरड कोसळण्याची। त्या ठिकाणी आपण सांगितले की मागचा जो मार्ग होता तो तसाच अबाधित ठेवा आणि जो नवीन मार्ग आहे तिथे हार्ड बॅरिकेटिंग करायला सांगितलं आहे, जेणेकरून जरी लँडस्लायडिंग झालं, दरड कोसळली तरी त्या ठिकाणी त्या दरडांना मज्जाव करता येईल। त्याच्यानंतर जे काही खड्डे ह्या पाण्यामुळे झाले, त्वरित प्रशासनाने खूप उत्तम पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला आमच्या विनंतीला आणि रात्रीतून सगळे खड्डे जास्तीत जास्त बुजवून घ्यायचा त्यांनी त्या ठिकाणी मुरुम टाकून प्रयत्न केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन, नंतर महानगरपालिका, नगर परिषदा यांनी, जिल्हा परिषदा यांनी खूप सहकार्य, कारण शेवटी कसं आहे, वारी सोहळा एकट्या दुकट्याचा खेळ नाही, हा खेळ नव्हे एकट्याचा म्हणून मेळा जमविला, हा खेळ एकट्याचा नाही। त्यामुळे हा सगळा मेळा जमवून एकत्र पद्धतीने अवघं होऊन याचं नियोजन करावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून हे नियोजन जास्तीत जास्त उत्तमरित्या आणि वारकऱ्यांना सोपं, साधं आणि सुरक्षित वाटावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो। पाहिलं की खरं तर आज दुपारी 3 वाजता जो पालखी प्रस्थान सोहळा आहे त्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। मात्र एकंदरीत पाहिलं की ज्या मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना या ठिकाणी 3 वाजता आतमध्ये घेतलं जाईल आणि सायंकाळी
8 वाजता किंवा रात्रीच्या 8 वाजता हा जो पालखी प्रस्थान सोहळा हा पूर्ण होईल. मात्र एकंदरीत संपूर्ण वारकऱ्यांना जरा जी आस लागली आहे त्यांच्या सोन्याचा दिवस आज खरंच उजाडलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत मी सुनील देगडे, TV9 मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.